तुम्हाला मोठं व्हायचंय ना, रतन टाटा इतकं मोठं व्हा. अहो तुम्हाला श्रीमंत व्हायचंय ना, रतन टाटांसारखं श्रीमंत व्हा. तुम्हाला प्रेम करायचंय ना, रतन टाटांसारखं प्रेम करा. तुम्हाला दान करायचंय ना, रतन टाटांसारखं दान करा. 6 फेब्रुवारी 2018 ची ही गोष्ट आहे, ज्यावेळी लंडनचा प्रिन्स टाटांना अवॉर्ड देऊ इच्छितो, लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड. अवघ्या जगाला या उत्सवाची आतुरता असते. लंडनच्या मोठ्या पॅलेसमध्ये कितीतरी महिन्याआधी या उत्सवाची तयारी सुरू झाली असते. टाटांना निमंत्रण भेटतं. 6 फेब्रुवारीला हा उत्सव असतो आणि 3 फेब्रुवारीला ते त्यांच्या सहकार्याला सांगतात की टँगो आणि टिटोची तब्येत खराब झालेली आहे, तब्येतीत बिघाड झालेला आहे, मी या उत्सवाला येऊ शकत नाही. टँगो आणि टिटो कोण माहितीये? रतन टाटांची पाळलेली 2 कुत्री. ज्यावेळी त्यांचे सहकारी त्यांना म्हणतात ना, अहो या पाळलेल्या कुत्र्यांसाठी तुम्ही इतका मोठा उत्सव नाकारणार आहात का? इतक्या मोठ्या अवॉर्ड फंक्शनला तुम्ही जाणार नाहीयेत का? त्यावेळी रतन टाटा उत्तर देतात की माणसांपेक्षाही प्रेम प्राणी करत असतात. आणि आज आपण रील्स मध्ये बघतो की ताज हॉटेल पुढे येणाऱ्या कुत्र्यांना कोणीही हकलू शकत नाही. फक्त माणसांवरच नाही तर प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण जर कोणी दिली असेल ना, तर ती रतन टाटांनी दिली. आणि ज्यावेळी ही बातमी प्रिन्स पर्यंत पोहोचते ना, त्यावेळी प्रिन्सच्या मुखातून उद्गार निघतात की रतन टाटा इज अ रिअल ग्रेट मॅन. काय म्हणतो? रतन टाटा इज अ रिअल ग्रेट मॅन. रतन टाटा खऱ्या अर्थानं मोठे माणसं होते. मोठा माणूस हा असा असतो ज्याची तारीफ प्रिन्सनं सुद्धा केली. याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला, रतन टाटाच्या संपत्तीचा आपण जर विचार केला तर 117 बिलियन म्हणजे 18.25 लाख कोटीचे ते मालिक होते. त्यांच्या कंपनीचा जर आपण विचार केला तर 67% मालिक ते टाटा कंपनीचे होते आणि त्यातले 66% कमाई ते फक्त दान करत होते, स्वतःसाठी फक्त 1% वापरत होते. जगाच्या पाठीवरचा एकमेव असा माणूस ज्यानं पैसे कमावले, जो उद्योगपती झाला, जो जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांनी उघडल्या, त्या फक्त आणि फक्त समाज सेवेसाठी. आणि म्हणून ज्यावेळी सुधा मूर्ती त्यांची जॉब सोडत असताना टाटांना भेटतात ना, त्यावेळी टाटा त्यांना सांगतात की आपण पैसे खूप कमावलं पाहिजे, आपण खूप श्रीमंत झालं पाहिजे, पण स्वतःच्या गरजा भागल्यानंतर जे काही उरतं ना, ते सगळंच्या सगळं समाजामध्ये दान केलं पाहिजे. अहो रतन टाटाने ठरवलं असतं ना की पैसे कमवायचे आणि जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसांमध्ये त्यांची गिनती झाली पाहिजे. असं जर रतन टाटांच्या मनात आलं असतं ना, तर ते येऊ शकले असते, ते करू शकले असते, पण तरी सुद्धा त्यांनी ते केलं नाही. रतन टाटांची गिनती ही जगातल्या सगळ्या श्रीमंत माणसामध्ये नसेलही, पण जगातलं सगळ्यात जास्त दान करणाऱ्यांमध्ये रतन टाटाची गिनती आहे. पैसे कमवावे पण स्वतःच्या चैनीसाठी नाही, पैसे कमवावे पण शो ऑफ करण्यासाठी नाही, पैसे कमवावे ते या समाजासाठी. आणि म्हणून ती माणसं मोठी होती. किती श्रीमंत माणसं जन्माला येतातही आणि मरतातही, पण देशामध्ये त्याचं दुःख होत नाही. पण रतन टाटा एकमेव असा व्यक्ती की जो गेला आणि प्रत्येक भारतीयाला असं वाटलं की माझ्या घरातला माणूस गेला. जगाच्या पाठीवर असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये रतन टाटांनी दान केलं नाही. म्हणून आपल्याला आदर्श घ्यायचा आहे ना, त्या रतन टाटांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. प्रेमामध्ये सगळं काही चालत असतं. अशी ज्यावेळी आमची तरुण बोलायला लागतात ना, त्यावेळी त्यांना रतन टाटांच्या प्रेमाचं उदाहरण द्यावं लागतं. ज्यावेळी लॉस एंजलमध्ये रतन टाटा राहत होते आणि तिथल्या एका तरुणीवर रतन टाटांचं प्रेम होतं, दोघांचं बोलणं होतं, दोघंही एकमेकांना वचन देतात की आपण लग्न करूयात. त्यावेळी 1962 ची ही गोष्ट असते आणि भारत चीनचं युद्ध त्यावेळी चालू असतं. ते युद्ध चालू असतानाच रतन टाटांच्या आजींची देखील तब्येत बिघडते. रतन टाटांना भारतातनं पत्र येतं की रतन तुम्हाला भारतात यावं लागेल, आजींची तब्येत प्रचंड बिघडलेली आहे. त्यावेळी रतन टाटा भारतात जातात आणि जाताना त्यांच्या प्रियसीला सुद्धा सांगतात, ते म्हणतात की तूही आमच्या सोबत भारतात चल. भारत चीनचं युद्ध चालू असल्यामुळे त्या मुलीचे आई वडील तिला भारतामध्ये पाठवत नाही.
रतन टाटा तिला वचन देतात की मी लग्न करणार तर फक्त तुझ्यासोबतच, नाही तर मी लग्न करणार नाही. रतन टाटा भारतात जातात, भारतातून लॉस एंजलला परत येतात. ती मुलगी दुसरंही लग्न करते, ती मुलगी तिचा संसार काढते, पण रतन टाटा त्यांनी दिलेलं वचन विसरत नाही. रतन टाटा ना ज्यावेळी एका इंटरव्ह्यू मध्ये असं विचारण्यात येतं की का हो, माणूस गेला तरी तुम्ही प्रेम जपलं, तो माणूस निघून गेला तरी तुम्ही वचन जपलं, असं कसं काय, तुम्ही दुसरं लग्न करू शकला असतात ना. त्यावेळी रतन टाटा उत्तर देतात की माणसं गेल्यानंतर ही प्रेम जपणं, माणसं गेल्यानंतर ही त्यांना दिलेलं वचन जपणं. अहो, माणसं आयुष्यातून निघून गेली तरी सुद्धा त्या माणसाचं नातं जपणं हेच प्रेमाचं, नात्याचं आणि वचनाचं पावित्र्य असतं. माणसाचं जीवन एक उत्सव असला पाहिजे, इतका मोठा उत्सव असला पाहिजे की त्याचा मृत्यू हा महोत्सव झाला पाहिजे. ज्यावेळी आपण मरू ना त्यावेळी प्रत्येक सामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू असले पाहिजे. आमची आई कायम असं सांगते की बाळ, तुला इतकं लहान बनायचंय की तू प्रत्येक गरीब माणसाशी खाली जमिनीवर बसू शकली पाहिजे, आणि तुला इतकं मोठं व्हायचंय की ज्यावेळी तू काहीतरी केलं असेल त्यावेळी तुझ्या पुढचा एकही माणूस खाली बसलेला नसला पाहिजे. तुला इतकं मोठं व्हायचंय, इतकी ताकद तुझ्या शब्दात पाहिजे. ही शिकवण आपल्या प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. श्रीमंत व्हावं, निश्चित व्हावं, पैसे कमवावे, खूप पैसे कमवावे, खूप श्रीमंत व्हावं, पण ते श्रीमंत समाजासाठी व्हावं.